300 जन्मशताब्दी वर्ष मोठ्या गाजावाजामध्ये देशभरामध्ये साजरं होत आहे। आणि अशा वेळेला काही संकुचित बुद्धीची लोक उगाच ह्याच्यात वितुष्ट मनामध्ये जातीमध्ये भेद करण्याचं काम करताय। त्यांची जी काही मनोकामना आहे ती काही आम्ही पूर्ण होऊ देणार नाही। तेवढ्याशा छोट्या कारणामुळे इथं काही व्यत्यय कोणत्या कामामध्ये येणार नाही। अहिल्यादेवींचा सुंदर असा पूर्णाकृती पुतळा आपल्या इथं लवकरात लवकर उभा राहील। राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब परभणीच्या दौऱ्यावर आहे। त्या अनुषंगाने परभणीतल्या काही समस्यांच्या संदर्भाने देखील आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाला भेटणार आहोत। विशेषतः शेतकऱ्याच्या पीक विम्याचा विषय महत्त्वाचा आहे। चुकीच्या पद्धतीची आणेवारी दाखवून त्या कंपन्यांनी जे शेतकऱ्याला लुबाडण्याचं काम केलं, आता तोंडाशी आलेला घास सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली असताना सुद्धा झाली नाही असं दाखवणं आणि पीक विम्यापासून परभणी जिल्ह्यातल्या 40,000 शेतकऱ्यांना वंचित ठेवणं ही समाजासाठी शेतकऱ्यांसाठी घातक ठरलेली कंपनी आणि त्याच्यामध्ये प्रशासनाचा काही हातभार आहे का हे या ठिकाणी आपल्याला तपासावं लागणार आहे। त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री महोदयाशी या विषयावर बोलणार आहोत। त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासाठी महापालिकेने ठराव घेऊन मला वाटतं जवळजवळ 2-3 वर्षाच्या 4 वर्षाच्या आसपास झालेत। 22 तुम्ही 4 म्हणता 22 म्हणजे तर आणखीनही महापालिका ती जागा त्या स्मारकाच्यासाठी द्यायला तयार नाही। भारतीय जनता पार्टीचे युवा आघाडीचे जिल्ह्याचे नेते आदरणीय सुरेश भुमरे हे त्या ठिकाणी पुतळा झाला पाहिजे म्हणून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेबांच्या हाताने नेऊन उद्घाटन केलं। त्या ठिकाणी पुतळ्याच्या जागेला विरोध करणारा भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक, मागणी करणारा भारतीय जनता पार्टी युवाचा मोर्चाचा अध्यक्ष, विरोध करणारा सुनील देशमुख नगरसेवकाचा पती, नगरसेविकेचा पती आणि उद्घाटन करणारे माजी आमदार पालकमंत्र्याचे वडील, म्हणजे नेमकी भारतीय जनता पार्टी काय साध्य करणार आहे? दोन्हीकडून ढोल वाजवायचा आहे का यांना? अरे अहिल्यादेवी होळकर ह्या महापुरुष होत्या, त्यांचं समाजातलं योगदान इतिहास आहे आणि अशा महापुरुषाच्या पुतळ्याच्या स्मारकाच्या जागेसाठी भारतीय जनता पार्टीतूनच विरोध व्हावा, मागणी तिथंच विरोध तिथंच, उद्घाटन करणारे हेच, म्हणजे नेमकं ह्यांना काय साध्य करायचं हेच कळायला मार्ग नाही। आम्ही मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भात देखील बोलणार आहोत। मुख्यमंत्री पहिल्यांदा मुख्यमंत्री दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली वेळच परभणी येत आहेत। त्यांचं प्रभावती नगरीमध्ये आपण स्वागत करू, परंतु ज्या काही आमच्या अडीअडचणी आहेत, जसं आमचा वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय पेंडिंग आहे आणखी, त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातली अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना शहरातली बाकी आहे, जिल्हा क्रीडा संकुलाचा विषय बाकी आहे, शहरातल्या रस्त्याच्या संदर्भानं असेल, जिल्ह्यातल्या विविध विकास कामाच्या संदर्भानं असेल, या सगळ्याला विषयाला अनुसरून आम्ही मुख्यमंत्र्याला महोदयाला भेटणार आहोत। परंतु हे 2 विषय अत्यंत समाजाच्या हिताचे आहेत। एक शेतकऱ्याचा विमा आणि दुसरा अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचा जागेचा। त्या नगरसेवकाला 10 तारखेला कालच्या स्थगिती मिळाली आहे। मग स्थगिती मिळेपर्यंत हे काय करत होते? 4 वर्षापासून हे पुतळा समिती जागा मागते आहेत, आणखी समिती ऑथोराईज झालेली नाही आहे। कोणी म्हणत असेल मीच कागदावर लिहून देऊन मी समितीचा अध्यक्ष आहे, तर हे त्यांचा गोड गैरसमज आहे। पुतळ्याची अधिकृत आणखीन समिती झालेली नाही, त्यामुळे ज्यावेळेस होईल तेव्हा सगळ्या समाजातल्या लोकांना सोबत घेऊन होईल आणि त्यावेळेस ती अधिकृत मानल्या जाईल। परंतु कोणीतरी स्वतःलाच वासरात लंगडी गाय शहाणी म्हणल्यासारखं मीच समाजाचा नेता आहे, मीच अहिल्याबाई होळकरांचा वारसदार आहे असं समजून जर वागत असतील तर मला एवढंच त्यांना विनंती करायचं आहे भुमरे साहेबाला की तुम्ही त्या पालकमंत्री महोदयाला विनंती करून अगोदर त्या नगरसेवकाचं तिथलं ते अतिक्रमण उचला। एखाद्या महापुरुषाच्या पुतळ्याची उभारणी करत असताना तुम्हाला ती टपरी तिथं कशाला पाहिजे आणि महापालिका त्यांचे एवढे लाल चोमाळ कशासाठी करते? इथं ज्या अर्थी त्या संकुलामध्ये दुकानं आहेत त्या अर्थी त्या ठिकाणी त्या लोकांना राहायला जायला रस्ता बी हवा आहे। आम्हाला रस्त्यावर जागा देऊ नका, कोणाच्या घरासमोर कोणाच्या दुकानासमोर जागा देऊ नका। ठरावामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे, 22मध्ये झालेला ठराव आहे, त्या ठरावामध्ये स्टेडियममध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूची जागा, मग तुम्ही इतके दिवस काढून टाकायला पाहिजे होती। परंतु भारतीय जनता पार्टीचे नेतेच ह्या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न करतात की काय, असं मला ह्या सगळ्या परिस्थितीतून दिसते। कारण मागणी करणारे भाजपचेच, विरोध करणारे भाजपचेच,
दिली पाहिजे म्हणणारे भाजपचे नेते, विरोध करणारे, उद्घाटन करणारे भाजपचे. मग आता रुकलं कुठं घोडं? आम्ही जर मध्ये हस्तक्षेप केला असता तर मग आम्ही राजकारण केलं असं झालं असतं. पण आम्ही म्हणलं जिथं समाजाच्या हिताचा विषय व्हायला लागलाय तिथं आपण थोडं बाजूला राहायला पाहिजे. आपल्याला बोलीला नाही बोलीला मानपान ते आता जिंतूरचे माजी आमदार बोर्डीकर साहेब त्यांनी परभणीत येऊन अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाच्या पुतळ्याचं उद्घाटनाचं भूमिपूजन करावं आणि आम्ही घरी बसावं. जिथं आमचा जन्म झाला, जिथं आम्ही आयुष्यभर इथं लोकांशी रडतोय. जिंतूरमध्ये काही केलं असं तर काही वाटलं नसतं, पण परभणीत येऊन करावं म्हणजे सरळ सरळ ह्याच्यामध्ये राजकारण दिसते. मग राजकारण दिसते तर आता राजकारण संपवावी ना तुम्ही. आता निपटा नाही, तुम्हीच विरोध करायले, तुम्हीच सपोर्ट करायले. एकदा पालकमंत्र्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून हे विषय हाताळला पाहिजे. आणि क्षुल्लक गोष्ट आहे, पालकमंत्र्यांना असं सहज म्हणून गेल्या क्षुल्लक. आता अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाच्या जागेचा विषय आणि हा क्षुल्लक आहे का? पालकमंत्र्याला जर ह्याचं एवढं गांभीर्य नसेल तर त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये जरा अभ्यास करावा असं मला वाटतं. मी आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातून पालकमंत्र्याला विनंती करतो की पालकमंत्री महोदयांनी तात्काळ त्या ठिकाणचं तुमच्या लाडक्या नगरसेवकाचं अतिक्रमण काढून घ्यावं आणि कोणालाही त्रास होणार नाही. आणि जागा किती द्यावी हे काही त्याच्यामध्ये नमूद केलेलं नाही आहे. त्यामुळे 3 गुंठी जागा तुम्हाला मागितली कोणी व एखाद्या व्यक्तीला तुम्ही पुढी करून मागणी केली असेल तर ते तुमचा विषय असू शकते. परंतु परभणीकरांचा विषय त्या ठिकाणी स्मारकाला जागा जेवढी शिल्लक आहे दुसऱ्याला त्रास न होता तेवढी आपल्याला मिळाली पाहिजे ही भूमिका मुख्य सगळ्या परभणीकरांची आहे. एवढं मला आपल्याला या निमित्तानं सुचवायचं.